राजगुरुनगर येथील सत्र न्यायालयात काम करणाऱ्या वकील सदस्यांच्या राजगुरुनगर बार असोसिएशन निवडणुकीत ॲडव्होकेट वैभव वंडुपंत कर्वे हे अध्यक्षपदी बहुमतानं विजयी झालेत. शनिवारी दिनांक 29 मार्च 2025 रोजी न्यायालयातील ग्रंथालयात वकिलांनी मतदान केलं. रात्री 9 वाजता मतमोजणी पार पडली. यामध्ये नूतन पदाधिकारी निवडून आलेत. खेड बार असोसिएशन निवडणूक निकाल 2025 जाहीर झाला असून विजयी उमेदवार आणि मिळालेली मते पुढील प्रमाणे. अध्यक्षपदी वैभव वंडुपंत कर्वे हे विजयी झालेत. त्यांना 354 मते मिळाली आहेत. उपाध्यक्षपदी कोंडीभाऊ बापू कोबल हे 273 मते मिळवत निवडून आलेत. महिला राखीव जागा 1 विजयी उमेदवार स्वरूपा दशरथ कोतवाल 316 मतं. सचिवपद जागा 2 विजयी उमेदवार शुभम बाळासाहेब गाडगे 317 मते आणि नवनाथ भुजंगकड 320 मते. खजिनदार पद जागा 1 विजयी उमेदवार शारदा आनंद राक्षेप 381 मते. सदस्यपद जागा 4 विजयी उमेदवार संकेत राजेंद्र वाघमारे 449 मते. सूरज अनिल राळे 420 मते. सिद्धिका शिवाजी लांडगे 432 मते आणि दीपक रामदास थिगळे 462 मते. यांचा या निवडणुकीत विजय झालाय. या निवडणुकीत सर्वाधिक पसंतीची 462 मते ही दीपक थिगळे यांना सदस्य या जागेसाठी प्राप्त झाली आहेत. ज्ञानेश्वर शांताराम रोडे ॲडव्होकेट राजगुरुनगर बार असोसिएशन. सध्या राजगुरुनगर बार असोसिएशनची सन 2025 ते 26 या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे. त्याप्रमाणे आज मतदानाचा दिवस आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर 4:30 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान संपन्न होणार आहे. निवडणूक निर्णय कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आमची निवडणूक कमिटीची सर्व सभासद आणि मी स्वतः अध्यक्ष म्हणून जे काही काटेकोरपणे जे नियमावली आम्ही दिली त्या पद्धतीने अगदी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामध्ये दिलेल्या सर्व अटी आणि शर्तीप्रमाणे उमेदवार सगळे कागदपत्र घेऊन या ठिकाणी त्यांचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत आणि अगदी शांततेत आणि सुस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा मतदानाचा उत्साह या ठिकाणी दिसतोय. अशीच मतदानाचा उत्साह त्या ठिकाणी 4:30 वाजेपर्यंत या ठिकाणी राहील. त्यानंतर मतमोजणी होईल आणि त्या ठिकाणी निर्णय घोषित होईल. अशाच प्रकारचं सहकार्य मी ॲडव्होकेट रोहिदास भीमाशंकर टाकळकर खेड बार अध्यक्ष. आज माझा कार्यकाल 2024 ते 2025 असा होता. आज खेड बार संघाची 2025-2026ची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्याकरिता अध्यक्षपदाकरिता योगेश पांडुरंग साबळे, वैभव वंडुपंत कर्वे, तसे उपाध्यक्ष पदाकरिता सुनील कराळे, सविता काळे, शंकर कोबल असे उमेदवार उभे आहेत. आमची मतदान प्रक्रिया एकदम शांततेत पार पडत आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. तर संध्याकाळी 5 नंतर मतदान काउंट होणार आहेत. संध्याकाळपर्यंत सर्वांचा निकाल